नमस्कार. नमस्कार. आज आम्ही दोन वेगळ्या कविता घेऊन आलोय. प्रेमाबद्दलच्या कविता आहेत. एक जराशी इंटेन्स आहे, ती लिहिली आहे नारायण सुर्वे यांनी आणि दुसरी आहे संदीप खरे यांची. तर नारायण सुर्वेजी काय म्हणतात? नारायण सुर्वे म्हणतात, हृदय अर्पण करतात ती माणसं काही निराळीच असतात. बरं का? हृदय अर्पण करतात ती माणसं निराळीच असतात. पूर असतो त्यांच्या स्वभावात, किनारा सोडतात तेव्हा नदीहून बेफाम होतात. वाह. किनारा सोडतात तेव्हा नदीहून बेफाम होतात आणि कोसळतात खोल तेव्हा किती उंच जातात. वाव. कोसळतात खोल तेव्हा किती उंच जातात. हृदय अर्पण करतात ती माणसं निराळीच असतात. जशी हसतात फुलं पूर्ण उमलतात, उधळतात गंध आणि गळून पडतात. नियतीचा सहज स्वीकार हृदय देणारेच करतात. नियतीचा सहज स्वीकार जे आहे ते आहे ना. फुलणार, उमलणार, गंध देणार, गळून पडणार. नियतीचा सहज स्वीकार हे हृदय देणारेच करतात बरं का. आणि अश्रूंच्या प्रत्येक थेंबातून त्यांची गाणी फुलतात. प्रीतीचे दिव्य किरण त्यांच्याहून नित्य पाझरतात. प्रीतीचे दिव्य किरण त्यांच्यातून नित्य पाझरतात. आणि बरं का, ज्यांची दारं बंद होतात त्यांनाही आपलं हृदय देतात. ज्यांची दारं बंद होतात त्यांनाही आपलं हृदय देतात. हृदय अर्पण करतात ती माणसं निराळीच असतात. वाह, काय डीप थॉट आहे ना. एकदम इंटेन्स कविता आहे. खूप इंटेन्स आहे. खूपच. आणि आता संदीप खरे काय म्हणतात? कितीक हळवे कितीक सुंदर, कितीक शहाणे आपले अंतर, त्याच जागी त्या येऊन जाशी माझ्यासाठी माझ्या नंतर, कितीक हळवे कितीक सुंदर, किती शहाणे आपले अंतर. अवचित कधी सामोरे यावे, अनुश्वासांनी थांबून जावे, परस्परांना त्रास तरीही परस्पराविण ना गत्यंतर, किती हळवे किती सुंदर, किती शहाणे आपले अंतर. मला पाहुनी दडते लपते आणिक तरीही इतके जपते. मला पाहुनी दडते लपते आणिक तरीही इतके जपते, वाटेवरच्या फुलास माझ्या लावून जाते हळूच अत्तर, किती हळवे किती सुंदर, किती शहाणे आपले अंतर. भेट जरी ना या जन्मातून ओळख झाली इतकी आतून. वाह, भेट जरी ना या जन्मातून ओळख झाली इतकी आतून, प्रश्न मला जो पडला नाही त्याचेही तुझं सुचते उत्तर. किती हळवे किती सुंदर, किती शहाणे आपले अंतर. मला सापडते तुझेपण, तुझ्या बरोबर माझे मी पण. तुला तोलुनी धरतो मियन, तूही मजला सावर. मेघ कधी हे भरून येता, अबोल आतून घुसमट होता, झरते तिकडे पाणी टपटप अन इकडेही शाई झरझर, किती हळवे किती सुंदर, किती शहाणे आपले अंतर. खूपच छान. तुम्हाला आमचं हे कविता वाचन कसं वाटतं ते नक्की कॉमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला जर काही कवी सुचत असतील ज्यांच्या कविता आम्ही वाचाव्यात तर त्याही आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये किंवा DM करा. धन्यवाद.